त्याने निर्णय घेतलेला आहे फिल्डिंग साठी बावाले बी टीमला इन्व्हाइट केलेला आहे नेक्स्ट मॅच मध्ये. चला जास्तीचा टाइमपास न करता स्टार्ट करा प्लीज. 12 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. तीन ओव्हर मध्ये 39, 12 बॉल मध्ये 14. फास्ट खेळा हीच विनंती आहे. 12 चेंडूंमध्ये 14ची गरज. अवधूत आलेत. पहिलाच बॉल आडवा बॅटनं क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक सिंगल तर कंप्लीट केले. सेकंडचा कॉल नाहीये. एकच रन प्रेशर टाकलं खेळाडूनं, त्या कारणासह फक्त एकच रन या बॉल वरती मिळते. टीमची टोटल आता पुढे जात असताना 40 या धावसंख्येवरती. विजयासाठी आता 11 बॉल मध्ये 13ची गरज आहे. मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत आणली जिथे 53चं टार्गेट असं वाटलं की ज्याप्रमाणे चेतन डोनेने 60 सुरुवात केली होती त्याप्रमाणे सुरुवातीनंतर असं वाटलं की मॅच लवकर फिनिश होईल, परंतु त्यानंतर ओव्हर टाकण्यासाठी आला अवधूत. हरेश कमालीची दोघांची गोलंदाजी राहिली. बॅक ऑफ द हँड जेलची शक्यता. ओ चेतन डोनेची झेल इथून पकडली. ज्या विकेटची गरज होती ती विकेट आता मिळाली आहे. फलंदाज बाद. आता 10 मध्ये 13. चालीस धावा मस्ट निडेड ब्रेक थ्रू. चेतन डोने परतले. 10 मध्ये 17 इंडिव्हिज्युअल बनवल्या. आता 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 13. अवधूतनं 12 दिलेत परंतु एक ब्रेक थ्रू मिळवून दिला. महत्वाचा ब्रेक थ्रू. मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा. चला जास्तीचा टाइमपास नकोय. बघा अवधूत याकडे लक्ष तर जास्त वेळ आपल्याकडून घेतला जातोय. 10 बॉल मध्ये 13. ओ चांगला चेंडू. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. प्रॉपर इम्पॅक्टफुल पिचिंग आपण पाहतात. विकेट किपरचं देखील आपण कौतुक करूयात. रोहित ज्याप्रमाणे रक्षण करतायत अलॉंग द टर्न खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द टर्न बॉल पकडतायत रोहित. गुड फिल्डिंग. त्यांच्या पाठीमागे देखील. 9 बॉल मध्ये आता 13. इक्वेशन बदलत असताना 13 फ्रॉम 9. ओ टप्पा पडलाय. आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग. व्हेरी वेल परफॉर्मन्स बाय अवधूत. जबरदस्त गोलंदाजी. मी जसं मागाशी देखील उल्लेख केला की चेतननं पहिल्या ओव्हर पासून अटॅक करण्यासाठी सुरुवात केली तेव्हा वाटलं की कुठेतरी 53 धावा सहजतेने 4 ओव्हर मध्ये चेस होतात की काय, परंतु त्यानंतर षटक अवधूतचा 11 धावसंख्येचा. आरेश आले त्याने दिलं 10 आणि आता पुन्हा एकदा अवधूत आलेले. 8 बॉल मध्ये 13ची गरज. 13 फ्रॉम 8. 8 मध्ये 13. ओ पुन्हा एकदा बाहेरून खेचून घेतलाय. धाव घेतलेली नाहीये. पंचांचा इशारा. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. पहा अवधूत स्वतःवरती नाराज आहे. ज्याप्रमाणे त्याने लाईन पकडली होती त्याचप्रमाणे बॉल त्याने टाकला होता, परंतु थोडासा जास्त टर्न झाल्यामुळे पंचांनी लगेचच दंडित केलेलं आहे अवधूतला. 41 धावा. 8 बॉल मध्ये आता 12. प्रेशर बनलंय स्टार्किंग एंडला. आता ऋतिक पावत. ऋतिक काय कसा कारनामा करतो. आणखीन एक चांगला बॉल. हो गुड पीस ऑफ बॉलिंग. आणखीन एक डॉट बॉल इथून फेकला. मॅच मध्ये पूर्णपणे ट्विस्ट निर्माण करत असताना 7 बॉल मध्ये आता 5 ची गरज आहे. अवधूतने आधी दुसरं षटक टाकलं होतं तेव्हा दिल्या होत्या धावा 11. आता या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा दिल्यात. 7 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. 7 मध्ये 12. निर्णायक चेंडू. पुढे येऊन खेचण्याचा प्रयत्न. अवधूतची बॉलिंग आवडली असेल एकदा अवधूत साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मॅच मध्ये जान निर्माण करून दिलेली शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना नेलेला अवधूतनं. आता 6 बॉलचा खेळ बाकी राहणार आहे. 6 मध्ये
12ची गरज आहे. ऋतिकने सर्व काही ट्राय केलं, शफल झाले, त्यानंतर क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला. आता शेवटच्या बॉलवरती फुटवर्क देखील वापरला होता आणि रोहितनं काय जबरदस्त विकेट किपिंग केलेली आहे. शेवटचं षटक, 6 चेंडू 12 धाव संख्येची गरज. नितीन म्हात्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विकासजी पावशे यांच्याकडून. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक असं स्वागत करत आहोत. 2